अभ्यास करूया. काय बरं आपण अभ्यास केलेला होता मागच्या तासाला, कोणत्या पाठाचा केलता? आणि मी त्याचा वर्कशीट तुम्हाला ग्रुपवर आले असेल तर ती सोडवली पण असेल सर्वांनी. आहे? हॅलो, योगेश वर पूजा सांग बरं, कोणत्या पाठाचा आपण अभ्यास केला होता मागच्या तासाला? इतिहास लेखन. नाही, आपण इतिहास लेखनावर नाही, बरेच अजून बरेच हे आहे पाठीमागं. काय हा काय बरं सांगा बरं, कोण सांगते? मागच्या तासाला, मागच्या आठवड्यात आपण कोणत्या पाठाचा अभ्यास केलेला होता? इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा. नाही रागिनी, त्याच्यानंतर पण आपण राज्यशास्त्राचा पाठ अभ्यासलेला आहे, बरोबर? राज्यशास्त्राच्या पाठाविषयीची माहिती आपण मागच्या तासाला कंटिन्युअसली जर क्लास अटेंड केला तर शक्यतो मिस होणार नाही. त्यामुळे शक्यतो जे आहे तर ऍबसेंट राहू नका, की जेणेकरून तुमचं जे आहे ते सातत्य राहील. आपण इतिहास लेखन इथल्या ते 2 पाठ झाले आणि त्यानंतर आपण राज्यशास्त्राचा पाठ जो आहे तो अभ्यासत होतो. आता आज आपण जो आहे तो राज्यशास्त्राचा दुसरा पाठ जो आहे परराष्ट्र धोरण, बरोबर? परराष्ट्र, भारताची परराष्ट्र धोरण जे आहे तर त्याविषयीची जी आहे ती आपण माहिती पाहणार आहोत. मग कशाला म्हटलं आता परराष्ट्र धोरण? परराष्ट्र धोरण म्हणजे काय, काय सांगता येईल बरं? इथे ऑलरेडी दिलेलेच आहे की आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते, तर राष्ट्रामध्ये परस्परावलंबून असते. हे तर मागच्या तासाला पण आपण पाहिलेलं आहे. स्वतःच्या राष्ट्राच्या फायद्याचे निर्णय घेण्याची वैचारिक चौकट म्हणजे परराष्ट्र धोरण होय. तर काय बरं, या परराष्ट्र धोरणाचे जनक किंवा शिल्पकार कोणाला म्हटलं जातं? परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार काय सांगता येईल सांगा बरं, परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोणाला म्हटलं जातं? बघूया कोणाला उत्तर येते. रेज हँड करायचंय ज्याला उत्तर येते. पूजा, विनोद, योगेश, रागिनी, सांगा पटपट. गप्प राहू नका. काय विचारलं आहे? तुम्ही बोलले तर व्यवस्थित आहेत की भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण आहेत? कोणाला म्हटलं आता भारताचे परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार? आपण मागच्या तासाला साधारणतः आपण सुरुवात केली होती 1960 नंतरच्या जी माहिती आहे. अश्विनी, दर्शना, जागृती, सांगा बरं भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कुणाला म्हटलं जातं? हा अश्विनी सांग. आणि तुमचं जे नाव आहे ते व्यवस्थित इथे मेसेज करून सांगा की जेणेकरून हे होईल की आई बाबांच्या नावाने नाही. सानिका सांग बरं. प्रीती, तेच नाव आहे. हा बर, हा अश्विनी सांग बरं मग काय आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कुणाला म्हटलं जातं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. नाही. बर, सानिका सांग बरं काय आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार? प्रीती, बघूया तुमच्यापैकी कोणाला येते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार. म्हणजे आपण मागच्या तासाला काय अभ्यासलेला आहे तुम्ही याचा अर्थ जो आहे. नेहरू. तर मी क्लासला नाही होती मागच्या. पण असं शक्यतो ऍबसेंट राहत नका जाऊया की जेणेकरून जो आहे तो पाठ तुमचा जो आहे त्या पाठातल्या संकल्पना असतील ते घटक असतील ते तुम्हाला काय होतात बऱ्याच वेळा विसरू शकतात. हा शंकर. जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी भारताचं परराष्ट्र धोरण सर्वात महत्वाचं जे आहे तर त्याची आखणी जी आहे केलेली आहे, म्हणून त्यांना परराष्ट्र धोरणाचे जनक म्हटलं जातं, शिल्पकार म्हटलं जातं. आणि मग हे परराष्ट्र धोरण नेमकं काय आहे तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने आपण म्हणतो की साधारणतः स्वावलंबी नाही कुठलाही राष्ट्र, तर प्रत्येक राष्ट्राला इतर राष्ट्रांवर अवलंबून राहावं लागतं. हे परस्पर अवलंबून आपण मागच्या तासाला पाहिले. मग काय आहे
तर स्वतःच्या राष्ट्राच्या फायद्यासाठी जे वैचारिक निर्णय घेतले जातात, मग राजकीय सामाजिक निर्णय असतील, आर्थिक निर्णय असतील, जागतिकीकरणाची जी बाजारपेठ आहे, या रिलेटेड जे निर्णय घेतले जातात, आपण म्हणतो की साधारणतः करार झाले, या राष्ट्राशी करार झाले, व्यापारी करार झालेले आहे, औद्योगिक करार झालेले आहेत. तर हे तर काय आहे, तर हे परराष्ट्र धोरणाचेच जो आहे तो भाग आहे. आपण पेट्रोल डिझेल आयात करतो चीन पासून, काही गोष्टी इलेक्ट्रॉनिक असेल, जापानीज असेल, जर्मनीकडून काही गोष्टी आयात करत असतो. तर हे काय आहे, एक प्रकारचं परराष्ट्र धोरणाचे जे आहेत तर या गोष्टी साधारणतः मांडल्या जातात. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे की परराष्ट्र धोरण आपल्या राष्ट्राने जे आहे ते काय केलेलं आहे, अवलंबलेलं आहे. आणि मग परस्पर अवलंबन याची व्याख्या आपण मागच्या तासाला पाहिली होती की कशा प्रकारे जे आहे, आणि प्रत्येक राष्ट्र जे आहे ते इतर राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध हे प्रस्थापित करत असतात एकमेकांशी जे आहेत. तर ते जे आहेत त्यांचे संबंध जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण जे आहे ते आखत असतं, ठरवत असतं. आणि त्याचा मग साधारणतः आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. जसे की आता आपण पाहतो की साधारणतः भारत अमेरिका यांच्यातील जे मैत्रीपूर्ण नातं आपण म्हणतो, साधारणतः दाखवायला मैत्रीपूर्ण नातं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत की एक प्रकारचं वर्चस्व अमेरिकेचं जे आहे तर इतर राष्ट्रांवर टाकण्याचा प्रयत्न जे आहे ते अमेरिका ही जे आहेत तर करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याप्रमाणे जे आहेत ते तसे निर्णय घेतले जातात. मग कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, परराष्ट्र धोरण पहा. मग कोणत्या राष्ट्राची, मग कोणत्या राष्ट्र आपण मैत्रीपूर्ण गट कोणते आहेत, मग सार्वभौम राष्ट्र कोणते आहेत, आंतरराष्ट्रीय व्यवस्था असेल, कोणत्या गटात आपण साधारणतः सामील झालं पाहिजे. म्हणजे युद्धाच्या गटात आपण पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध पाहिले, तर कोणत्या गटामध्ये आपण गेलं पाहिजे. साधारणतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या काळामध्ये साधारणतः अलिप्ततावादी धोरण जे आहे ते स्वीकारले होते. म्हणजे भांडण नको, युद्ध नको, आपण जे आहे ते अलिप्ततावाद, त्या शत्रू राष्ट्रांशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, म्हणजे त्यामध्ये तटस्थतेची भूमिका जी आहे ती राबवलेली होती. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत साधारणतः, आणि म्हणून परराष्ट्र धोरण जे आहे ते खूप महत्वाचं आहे. आता राष्ट्रीय हितसंबंध या धोरणाचा जो पाया आहे, साधारणतः राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे आणि आर्थिक विकास करणे. राष्ट्रीय हितसंबंध काय जोपासले जातात, आपल्या राष्ट्राचं संरक्षण झालं पाहिजे, त्याचबरोबर राष्ट्राचं काही हितसंबंध आपण जोपासले पाहिजे, कारण सगळेच फायद्याचे नाही, तर सगळ्या गोष्टींना जो आहे तो साधारणतः व्यवस्थित विचार केला पाहिजे. राष्ट्राच्या हितासाठीची जी जोपासना आहे तर परराष्ट्र धोरणाद्वारे आपण केली जाते. म्हणून परराष्ट्र धोरणाचा एक विस्तृत अभ्यास करण्यासाठी आपण राष्ट्रीय हितसंबंध, त्याचा अर्थ आणि त्याचं महत्व साधारणतः आपल्याला समजायला हवं. मग राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, तर आपल्या देशाचे स्वातंत्र्य सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करावयाच्या साधारणतः उपाययोजना. मग काय काय उपाययोजना आपण साधारणतः केल्या पाहिजे आपलं परराष्ट्र धोरण, आपलं राष्ट्र संरक्षणासाठी. तर सर्वोच्च राष्ट्रहित आहे देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडतेचे साधारणतः रक्षण करणे. देशाच्या स्वातंत्र्य आणि अखंडतेचं रक्षण करणे हे संरक्षण जे आहे ते सर्वप्रथम महत्वाचं आहे. त्याबरोबर काय, आर्थिक विकास म्हणजे फायनान्शियली डेव्हलपमेंट साधारणतः आपल्या राष्ट्राची झाली पाहिजे. म्हणजे आपला जो आहे तो विकास दर वाढत गेला पाहिजे, गरिबीकडे नाही. तर आपण जे आहे त्या विविध प्रकारच्या सुधारणा सुविधा जे आहेत ते केल्या पाहिजे. म्हणजे सामर्थ्य वाढवण्यासाठी आणि परस्परावलंबित्व कमी करण्यासाठी साधारणतः जे आहे ते या गोष्टी आपण साधारणतः करत असतो. मग आपल्या देशाचे स्वातंत्र्य सार्वभौमत्व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजे संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रहित आहे. आर्थिक विकास हेही महत्वाचे राष्ट्रहित आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपण आपल्या स्वातंत्र्याचे जतन करण्याचे अवघड जाते, आणि म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास आपण पाहतो. इतर राष्ट्रांना बऱ्याच वेळा काय होतं की काही राष्ट्र, आता बांगलादेश आहे, इकडे श्रीलंका आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, तर काही गोष्टींसाठी जे आहे तर इतर राष्ट्रांशी मदत, हेल्प करणे. जर काही राष्ट्रीय आणीबाणी किंवा राष्ट्रीय आपण वित्त हानी झाली, मनुष्य हानी झाली, दुष्काळ पडलेला असेल किंवा मोठ्या प्रमाणात आपण काय होतो पर्जन्यवृष्टी झालेली असेल, पाऊस झालेला असेल किंवा पूर आलेला असेल, भूकंप सारखी परिस्थिती असेल, तर अशा वेळेस मैत्रीपूर्ण जो मित्रत्व, जे मैत्रीच्या खातर आपण जे आहे त्या राष्ट्रांना काय करत असतो, मदत करत असतो, हेल्प करत असतो. आणि म्हणून त्याचबरोबर जो आहे तो आपण आर्थिक विकास सुद्धा जोपासला पाहिजे.
पुढे या धोरणाची परिस्थिती आणि धोरण काय आहे सांगा. परिस्थिती राष्ट्रीय हित संबंधाचं उद्दिष्ट काय आहे. परराष्ट्र धोरण हे एक साधन आहे आणि बदलती परिस्थिती आणि काळ आणि हे परराष्ट्र धोरणाचे एक प्रकारचं प्रवाही आहे. मग इतर राष्ट्रांशी जो आहे तो साधारणतः आपला हितसंबंध एक प्रकारचा जोपासला पाहिजे. परराष्ट्र धोरण ही एक प्राप्त करण्याचे साधन ठरते आणि परिस्थितीच्या काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये विविध प्रकारे जे आहे ते बदल होत असतात आणि त्यानुसार एक प्रकारचे राष्ट्रीय हित संबंधांमध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता सुरुवातीला काही राष्ट्र जसे की रशिया हा आपला मित्र राष्ट्र आहे. बरेच असे राष्ट्र आहे की ते मित्र राष्ट्र आहे, पण काही गोष्टींद्वारे आता इराण इस्रायल जे राष्ट्र आहेत किंवा इराण आहे, इराण पासून आपल्याला पेट्रोल डिझेल सुरुवातीला मिळायचं आणि ते भारताच्या कोणत्या आपल्या रुपयांमध्ये द्यायचं. पण आता साधारणतः अमेरिकेने वर्चस्व किंवा मोदी आणि ट्रम्प यांची मैत्री किंवा बाकीच्या या गोष्टीमुळे जे आहे ते इराककडून किंवा रशियाकडून आपल्याला डॉलरमध्ये जे तेल जे आहे ते खरेदी करावं लागलेलं आहे. मग कुठेतरी याचं वर्चस्व केल्यामुळे आपलं राष्ट्राचं हित त्यामध्ये जोपासणं खूप गरजेचं आहे. म्हणून परराष्ट्र धोरणाचं प्रतिबिंब साधारणतः आपल्याला दिसून येतं आणि परराष्ट्र धोरण ही प्रवाही असते. आता परराष्ट्र धोरणाचे घटक किंवा विविध प्रकारचे कशा प्रकारे आहेत याविषयीची माहिती आपल्याला पाहायची आहे. संविधानाचे दिशादर्शक कलम 51 मध्ये काय आहे ते साधारणतः पाहूया. आपली जी डेमोक्रेसी किंवा आपले जे संविधान आहे काय मग आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे, त्यानंतर राष्ट्रातील न्याय व सन्मानिक संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय कायदा आणि साधारणतः आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर आणि वृद्धिंगत करणे म्हणजे वाढ करणे, लवादाच्या साह्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय सोडवणूक करणे. लवाद म्हणजे काय, ही जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे, ग्रुप आहे, युनियन आहे, तर यांच्या मार्फत त्यांच्या संघटनेच्या मार्फत साधारणतः आंतरराष्ट्राचे जे वाद आहेत तर ते शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी जे आहे ते साधारणतः प्रयत्न करणे आणि राष्ट्रांमधले जे न्याय निवाडा आहे तो सन्माननीय संबंध एक प्रकारचा जो आहे तो प्रस्थापित करणे. याचे उद्दिष्ट काय आहे मग, सीमारेषा सुरक्षित ठेवणे, देशाच्या एकतेचे रक्षण करणे असेल, दुसऱ्या देशात वास्तव्यात असणाऱ्या नागरिकांचे रक्षण करणे. आपण पाहतो की प्रत्येक राष्ट्राचे एक कार्यालय साधारणतः आपल्याला प्रत्येक त्या राष्ट्रामध्ये देशदूत पाहायला मिळतात की काय आपल्या राष्ट्राचे जे आहे तर साधारणतः इतर देशांची संपर्क एक प्रकारे साधला जातो. त्यासाठी जे आहे एक प्रकारे जे अमेरिकेमध्ये असेल, दुसऱ्या राष्ट्रामध्ये जे मग शैक्षणिक असेल किंवा व्यावसायिक असेल किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेर देशांमध्ये वास्तव्य करत आहेत तर त्या राष्ट्रांचं नागरिकत्व तसंच त्यांचं रक्षण करण्याचं काम जे आहे ते आपल्या राष्ट्राचं आहे. म्हणून त्या राष्ट्राची एक प्रकारचा मैत्रीपूर्ण संबंध राखून ज्या योजना आहेत, ज्या गोष्टी आहेत तर त्या केल्या जातात. असं आहे परराष्ट्र धोरणाची साधारणतः उद्दिष्ट आणि परराष्ट्र धोरणाचे घटक याविषयीची माहिती आपण पाहतोय. आवाज येतोय पूजा, रागिनी? हे जे उद्दिष्ट आले तर परराष्ट्र धोरणाचे घटक कोणते आहेत, मुद्दे लिहून घ्या वहीमध्ये. परराष्ट्र धोरणाचे घटक कोणते आहेत, साधारणतः 2 टिपा द्यायला आला किंवा मोठा प्रश्न आला तर तुम्हाला हे साधारणतः लिहिता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. साधारणतः परराष्ट्र धोरणाचे घटक कोणकोणते आहेत, तर मग पहिला आहे भौगोलिक स्थान, त्या राष्ट्राचं स्थान काय आहे, कशा प्रकारचं आहे. त्यानंतर राजकीय व्यवस्था कशा प्रकारची आहे, अर्थव्यवस्था त्या राष्ट्राची कशा स्वरूपाची आहे, त्या राष्ट्राचं राजकीय नेतृत्व कशा स्वरूपाचं आहे आणि प्रशासकीय घटक हे परराष्ट्र धोरणाचे महत्वाचे घटक आहे. आणि या सगळ्यांचा जो आहे परिणाम जो आहे तो परराष्ट्र धोरणावर होत असतो. आता भौगोलिक स्थान म्हणजे काय, तर साधारणतः आपला जगाचा नकाशा साधारणतः पाहतो की राष्ट्राचं भौगोलिक स्थान तुम्हाला साधारणतः दिसतं. काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत तर त्या काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी राष्ट्र, मग मोठा समुद्र किनारा असेल, खनिज संपत्ती असेल तर त्या ह्या गोष्टी ज्या आहेत ते साधारणतः आपल्याला भौगोलिक स्थान. आता भारत देश आहे, भारताचा नकाशा स्वरूपात तुम्ही सर्वांनी पाहिला असेल तर आपल्याला सागरी किनारा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे, बरोबर. त्यानंतर हिमालय पर्वत आहे. म्हणजे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बाकीच्या दृष्टिकोनातून जो आहे तो आपल्या भारताचं एक स्थान आहे ते खूप जे आहे तर कसं आहे चांगल्या स्वरूपाचं महत्वपूर्ण आहे आणि संरक्षणाच्या दृष्टीतून सुद्धा खूप महत्वाचं आहे. मग त्यानंतर त्या राष्ट्राची लोकसंख्या कशा स्वरूपाची आहे,
तेथील जमीन, त्यानंतर देशाला लाभलेला समुद्र किनारा, नैसर्गिक साधन संपत्ती या सर्वाचा विचार परराष्ट्र धोरणामध्ये केला जातो. तर हे झालं भौगोलिक स्थान. तर साधारणतः तुम्ही यामध्ये मुद्दे घेऊ शकता. भौगोलिक स्थानामध्ये देशाचं स्थान, मग देशाची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, तर देशाच्या सीमा, त्याला लाभलेला समुद्र किनारा असेल, देशाची लोकसंख्या कशा स्वरूपाची आहे, देशाला लाभलेली साधन संपत्ती, संसाधन, तर हे भौगोलिक स्थानामधले महत्वाचे आहेत. तर एक दोन लिहिले तर साधारणतः तुम्हाला त्याचं वाक्य बनवता आलं पाहिजे. पुढे आहे दुसरा, राजकीय व्यवस्था. काय बरं राजकीय व्यवस्था? मग साधारणतः राजकीय व्यवस्था आपण साधारणतः पाहतो की काय मग म्हटलं तर की लोकशाहीच्या स्वरूपात राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निमित्ताने महत्वाचे स्थान आहे. बरोबर. मग आपल्याला सगळ्यात महत्वाची जी आहे ती संसद आहे, विधानसभा आहे, विधान परिषद आहे. आणि म्हणून काही जे धोरणं आहेत, काही निर्णय घेण्याचं, कायदे करण्याचं काम कुठे केलं जातं? संसदेमध्ये केलं जातं. आणि विरोधी पक्ष जो आहे, साधारणतः सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, तर विरोधी पक्ष सुद्धा सत्ताधारी पक्षाला जो आहे तो प्रश्न विचारू शकतो. त्यांना जे आहे ते जाब विचारण्याचं काम तो विरोधी पक्ष करू शकतो. आणि या बाकीच्या गोष्टींवर तो एक प्रकारे अंकुश आणण्याचं काम जो आहे तो, आवाज उठवण्याचं काम जो आहे तो करत असतो. आणि मग संघ राज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार साधारणतः करावा लागतो. मग हे संघ राज्य आहेत. श्रीलंकाच्या घडामोडी तर तामिळनाडू आणि बांगलादेशवर काही घडल्या, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्य मध्ये साधारणतः पहा तुम्ही. जर नेपाळमध्ये मागे मोठी राजकीय उलथापालट झाली, त्यानंतर बांगलादेशमध्ये झाली, तर त्याचा परिणाम जो आहे तो इतर राष्ट्रांवर जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो. होतो की नाही? होतो की नाही? हो. शेजारील राष्ट्रांचा परिणाम जो आहे तो आपल्यावर, त्या राष्ट्रांवर जो आहे ते मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. थोडक्यात पाहूया आता याविषयी थोडक्यात माहिती कशा प्रकारे आहे परराष्ट्र धोरण, परराष्ट्र धोरणाची वाटचाल. प्रस्तावना. मुलांनो, मागील पाठात आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागच्या शतकातील 2 महायुद्धे, शीतयुद्ध आणि त्याचे परिणाम इत्यादी गोष्टी समजून घेतल्या. आता आपण त्यांच्याशी संबंधित अन्य विषयांची ओळख करून घेणार आहोत. त्यामध्ये परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक, तसेच आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण कशा प्रकारचे आहे हे जाणून घेणार आहोत. प्रथम आपण परराष्ट्र धोरण म्हणजे काय ते समजून घेऊयात. परराष्ट्र धोरण, अर्थ व महत्त्व. सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय समुदायातील प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्रांशी वेगवेगळ्या प्रकारचे संबंध प्रस्थापित करत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे जगातील कोणतेही राष्ट्र स्वयंपूर्ण नाही आणि पृथ्वीवरील भौगोलिक परिस्थितीमुळे स्वयंपूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येक राष्ट्राच्या गरजा अनेकविध स्वरूपाच्या असतात आणि त्याच्याकडील उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीच्या जोरावर त्यास आपल्या सर्व गरजांची पूर्तता करणे शक्य नसते. अशा परिस्थितीत प्रत्येक राष्ट्राला आंतरराष्ट्रीय समुदायातील अन्य काही राष्ट्रांचे सहकार्य घेणे भाग पडते, म्हणजे परस्परावलंबन असते. हे आपण मागील पाठात पाहिलेच आहे. मात्र हे परस्परावलंबन काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये, ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात. कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादींविषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात. या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असं म्हणतात. उदाहरणार्थ, भारताचे परराष्ट्र धोरण ठरवित असताना नेहरूंनी अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारले होते. स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र म्हणजे ज्या राष्ट्रांवर इतर कोणत्याही राष्ट्राचे वर्चस्व नाही असे राष्ट्र. ते राष्ट्र आपले निर्णय स्वतःच घेऊ शकते. असे राष्ट्र आपले परराष्ट्र धोरण ठरवते. म्हणूनच राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व असते. म्हणूनच एखाद्या देशाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या देशाचे संविधान आणि परराष्ट्र धोरण समजून घेणे आवश्यक असते. या 2 गोष्टींमधून आपल्याला त्या देशाचा अभ्यास करणे सोपे जाते.
तर परराष्ट्र धोरण कशा स्वरूपाचं आहे त्याविषयीची आपण थोडक्यात जे आहे ते समजलेलं असेल. डिटेलमध्ये व्यवस्थित समजलंय परराष्ट्र धोरण म्हणजे काय? हो सर. परस्पर हो सर. तुमचं एक राष्ट्रहित सुरू झालंय. तुम्हाला या व्हिडिओद्वारे जे आहे ते व्यवस्थित अजून डिटेल म्हणजे विस्तृत माहिती जी पुस्तकामध्ये सुद्धा आहे. राष्ट्रीय हितसंबंध. राष्ट्रीय हितसंबंध व परराष्ट्र धोरण यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. प्रत्येक राष्ट्र आपले परराष्ट्र धोरण ठरवित असताना आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांना सर्वोच्च स्थान देते. आपले राष्ट्रीय हितसंबंध परराष्ट्र धोरणाद्वारे कसे जोपासले जातील हे पाहिले जाते. म्हणून परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधांचा अर्थ व त्याचे स्वरूप व त्याचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे असते. राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्र ज्या उपाययोजना करते त्यालाच राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणतात. तसेच आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढविण्यासाठीच्या प्रयत्नांचाही समावेश राष्ट्रीय हितसंबंधात होतो. आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाचे रक्षण आणि त्यात वाढ करणे हे प्रत्येक राष्ट्राचे अंतिम ध्येय असते. या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी राष्ट्र कितीही किंमत मोजायला तयार असते. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतात. कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. 1. राष्ट्रीय हितात संरक्षण हे सर्वोच्च असते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे हे महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य असते. कारण देश सुरक्षित व स्वतंत्र असेल तरच त्याचा विकास किंवा इतर बाबींवर लक्ष देता येते. 2. आर्थिक विकास हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवजड जाते. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. मुलांनो, बघा, एखादा देश जर गरीब असेल किंवा त्यांच्या आंतरराष्ट्रीय सीमा ते सुरक्षित करू शकतील एवढी आर्थिक कुवत त्या देशाची नसेल तर त्या देशावर परकीय आक्रमणे होऊन त्या देशाचे स्वातंत्र्य नष्ट होऊ शकते. म्हणून राष्ट्रीय संरक्षणानंतर आर्थिक विकास हे महत्त्वाचे राष्ट्रीय हित मानले जाते. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण. मुलांनो, आपण बघितलं की राष्ट्राचे संरक्षण आणि राष्ट्राचा आर्थिक विकास हे राष्ट्रीय हितसंबंधाचे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि या दोन मुद्द्यांची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते. म्हणून राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात, तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे साधन ठरते. म्हणजे राष्ट्राचे संरक्षण व आर्थिक विकास करणे ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणाचा आधार घेतला जातो. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्रांच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात. त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधांमध्येही बदल होतात. त्या बदलांचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते. म्हणजे एखादे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पुढील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एखादा देश आपल्या परराष्ट्र धोरणात बदल करून नवीन उद्दिष्टांनुसार आपले परराष्ट्र धोरण आखतो. म्हणूनच परराष्ट्र धोरण प्रवाही असते, म्हणजेच काळानुसार व परिस्थितीनुसार बदलणारे असते. मुलांनो, भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यांवर आधारलेले आहे. ती साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणात काही तरतुदी केल्या पाहिजेत. त्या पुढीलप्रमाणे: 1. परराष्ट्र धोरण हे शांततामय सहजीवनाच्या तत्वावर आधारलेले असावे. आणि 2. ते वसाहतींच्या मुक्ती संग्रामास पाठिंबा देणारे असावे. तर परराष्ट्र धोरण म्हणजे काय? परस्पर अवलंबन, त्यानंतर परराष्ट्र धोरण आणि हितसंबंध यांच्याविषयीची माहिती आपण थोडक्यात या दोन चित्रफितींद्वारे जे आहे ते आपण अभ्यासली होती. अलका काय समजलं नाही बरं? हॅलो अलका, माझा आवाज येतोय? होय. हा, हॅलो हॅलो. हॅलो. हा, काय समजलं नाही?
सर मेरा नाम अलका नहीं है सर, मोहित है। हाँ, मोहित मोहित ना, तो यहाँ पर मैसेज डालना है ना। मैंने आपको स्टार्टिंग में ही बताया है कि जो अपने माता पिता के लॉगिन से आप ज्वाइन कर रहे हो, तो यहाँ पर, क्योंकि यहाँ पर आपका नाम रिफ्लेक्ट क्या होगा, अलका गोंदने, राइट। तो वो होगा, तो यहाँ पर आप मैसेज में जो है नाम डालना चाहिए जो आपके दूसरे लॉगिन से कोई ज्वाइन कर रहा है। तो मुझे भी पता नहीं कि कैसे कि आप ये नहीं, और आप रेज हैंड करके मुझे पूछ सकते हो कि सर ये मुझे टॉपिक समझ में नहीं आया है, या आप सेमी हो या इंग्लिश मीडियम में, क्या कैसे है? इंग्लिश मीडियम। और आपको जो टेक्स्ट बुक है वो मराठी मीडियम का है क्या इंग्लिश में है पूरा? इंग्लिश मीडियम। मतलब कि जो अभी ये स्क्रीन पर दिखाई दे रहा है पूरा इंग्लिश में लेसन है या मराठी में है? क्योंकि सेमी के बहुत से सारे स्टूडेंट हैं कि उनको सेमी में है पर उनका जो टेक्स्ट बुक है वो मराठी में ही है, ऐसे भी है। नो सर, मेरा पूरा इंग्लिश में है। इंग्लिश में, ये तो आपको पहले बताना चाहिए, क्योंकि जब हमारा अलग अलग यानी कि सेपरेटली क्लास होता था तब बहुत सारे स्टूडेंट ने क्या बताया कि सर हमारा मराठी में ही होता है, और ये है। तो यहाँ पर जो है वो पूरा मराठी मीडियम यानी कि सेमी और मराठी में ये जो है पूरा है। तो इंग्लिश में ये पूरा जो आहे इतना ही आहे. अभी तुम्ही सांगा बरं तुमच्यातले सगळ्यांना मराठी मीडियम मध्ये किंवा मराठी टेक्स्टबुक कोणाकोणाचे रेज हँड करा बरं. इथे 18 जण आहेत, 16 जण. जरा बघा बरं, जरा ज्योती, जान्हवी, जागृती सगळेजण रेज हँड करा की तुमचं टेक्स्टबुक आणि इंग्लिश मीडियम वाले कोण आहेत. तुम्ही पूर्ण आपले 2-3 टॉपिक झाल्यानंतर तुम्ही आता हे करताय की समजलं ते आपको पहले ही ये करना है सर कि हमें हमारा इंग्लिश में है या ये है, तो आप एक्सप्लेन कर दीजिए ऐसा. तो आप सर ये मेरा फर्स्ट लेक्चर है। हाँ, फिर अभी ये इनका जो है जितना 4-5 लेक्चर जो है उनके हो गए हैं, यानी कि अभी ये 1.5 महीना हो गया उनको. तो आपको वो इन्फॉर्म करना चाहिए हाँ स्टार्टिंग में. तो कोई बात नहीं है, आप हिंदी अच्छे से समझते हैं ना. और कौन कौन है आपके फ्रेंड्स और कोई? हाँ हिंदी समझ में आती है। हाँ, हिंदी समझ में आती है, कोई बात नहीं, मैं हिंदी में भी ये करूंगा. पर आपका जो ग्रुप है वो सेमी का है इंग्लिश मीडियम का है? मैं मतलब कौन सा, ये वाला या स्कूल वाला? अरे ग्रुप में आपको जो व्हाट्सएप में ग्रुप जो है वो कौन सा है? वो अलग से, क्योंकि सेमी वाला अलग है और मराठी मीडियम के स्टूडेंट अलग है. और यहाँ पर कंबाइनली इंग्लिश, सेमी इंग्लिश और मराठी मीडियम के दोनों का भी क्योंकि उनके टेक्स्ट बुक जो है वो सेम ही हम जो पढ़ रहे हैं. हाँ ओके, एवढेच आहे. इथे फक्त काय केलंय, दर्शना आणि जागृती. माझा आवाज येतोय दर्शना? यस सर येतोय. हो सर येतो. तुम्हाला मराठीतून आहे टेक्स्ट बुक सगळे? यहाँ पर हो कितने यस सर. सर, आम्ही सेमी के नाम आले ओके, मराठीतूनच आता आहे. लोअर हैंड करा. आता जिनका इंग्लिश मीडियम टेक्स्ट बुक है वो हाथ ऊपर करो. मोहित छोड़कर, अभी मोहित एक है. और कौन कौन है? और आप आज पहले जो कोई स्टार्टिंग में कोई ज्वाइन होता है पहला दिन ही ये, तो पहले फिर स्टार्ट में क्या करना है, मुझे इन्फॉर्म करना है क्लास शुरू होने के बाद, राइट. नहीं तो आप हाँ ओनली सर यहाँ सब ना सेमी इंग्लिश वाले और मराठी वाले ही है. हाँ हाँ, पर मैं हाँ तो हाँ के लिए गणेश विश्वकर्मा, राइट. हेलो. यस सर. हाँ, तो आपका टेक्स्ट बुक कौन सा है? हेलो. यस सर. आपका टेक्स्ट बुक कौन सा है? इंग्लिश है या मराठी का है? मराठी में है. मीडियम कौन सा है? गणेश मराठी समजते? मराठीचा आवाज येतोय, मराठी बोलता येते गणेश? यस सर. पण जे तुम्ही इतिहास शिकवता ते आम्हाला मराठीतून आहे. हाँ, मग मी हे विचारले ते राहू दे. फक्त अलका जो मोहित आहे, सॉरी मोहितचं फक्त टेक्स्ट बुक जे आहे ते इंग्लिश मध्ये आहे. तो
मोहित आवाज येतोय मला विश्वकर्मा आता गणेश तू लोअर हँड करू शकतो. हा मग तुझा काय प्रॉब्लेम नाही. मी काय विचारलं की ज्यांचं टेक्स्टबुक इंग्लिश मध्ये आहे म्हणजे तुमचं रायटिंग हिस्ट्री हा पूर्ण इंग्लिश मध्ये आहे त्यांना विचारले त्यांच्यासाठी किंवा काय बऱ्याच वेळा काहींना समजत नसेल. हा मोहित यस सर. हा आप महाराष्ट्रीयन हो? यस सर, महाराष्ट्र. मदर टंग आपकी मराठी है पूरी? क्या बोले सर? मदर टंग जो है आपकी, आप महाराष्ट्रियन हो तो आपकी मदर टंग मराठी है? यस सर. तो क्या दिक्कत है? अभी क्या समझ में नहीं आया? मैंने तो पूरा मराठी में ही किया है, जो टॉपिक नहीं किया है मैं फिर से रिपीट करूंगा इसे पूछिए. हाँ ओके सर. हाँ नहीं कौन सा जो टॉपिक आपको नहीं समझ में आया वो मुझे पूछ सकते हैं आप. कौन सा नहीं समझ ओके. में आया? ये अभी जो आपने पढ़ा है उतना समझ में मराठी नहीं. में बात करो, मराठी में. हाँ आपकी मदर टंग मराठी है तो आप मराठी में बात करिए, बाकी सभी मराठी में क्वेश्चन पूछते हैं पूरा. हाँ तुम्ही ना जेवढं आता शिकवलं तेवढं समजलेलं नाही. समजलेलं नाही. परराष्ट्र धोरण. बर मी परत एकदा सगळ्या बाकी ज्यांना अजून कोणाला नाही समजलं रे? नाही अजून सर समजलं. हा बाकीच्यांपैकी हात वरती करा ज्यांना समजले नाही. प्राची, रागिनी, शंकर, विनोद. आज पहिले दिन. अभि मोहित तू आज पहिल्यांदा क्लासमध्ये आलाय तर त्यामुळे जरा थोडंसं डिफिकल्ट वाटलं असेल बरोबर की कुठला आहे किंवा काय हा. परराष्ट्र धोरण काय आहे. आणि म्हणून जे आहेत कारण बाकीच्यांचं कंटिन्युअसली हे प्रेझेंट असतात क्लासमध्ये म्हणून जे आहे ते शक्यतो लिंक जे नाही आहे. सर, तो ना आजच आलाय ना, त्याला चॅप्टरचं नाव मला माहित नसणार, त्याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम होतो. राईट. हा मी तेच जवळपास कारण मी बरेच लिस्ट तुमची अटेंडन्स असते की कोणी हे पण शक्यतो काय करा तुम्ही क्लासमध्ये जॉईन झाले जे कोणी नवीन असेल ते शक्यतो मला स्टार्टिंगला इन्फॉर्म करत चला की जेणेकरून सर मी आज पहिल्यांदाच क्लासमध्ये जॉईन झाले, मी मागची क्लास तुमची अटेंड केलेली नाही किंवा आज हे जाईल की जेणेकरून मला पण व्यवस्थित समजेल की तुम्हाला कशा पद्धतीने काय किंवा काय. हा तर मोहित परत एकदा थोडंसं शॉर्ट मध्ये मी रिवाइज करतो बाकीच्यांचं तुमचं पण रिव्हिजन होईल थोडी. परत पहा. मोहित आवाज येतोय माझा? होय. हा खास तुझ्यासाठी परत एकदा रिपीट. राज्यशास्त्र. आता बरेच जण म्हणतील सर हे कोणतं काय चालू आहे किंवा काय तर आपण इतिहासाचे 2 पार्ट झाले. आता राज्यशास्त्र म्हणजे तुमचं जे सिविक्स आहे तर त्यामधला सेकंड जो पार्ट आहे परराष्ट्र धोरण, भारताचे परराष्ट्र धोरण असा पाठ आहे. आणि या पाठामध्ये काय आहे परराष्ट्र धोरण. मोहित थोडस तुला Yes. कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी प्रश्न विचारतो, तू बोल बाकीचे पण ऐका तोपर्यंत. मोहित शाळेमध्ये तू कुठून आहे? भंडारा. भंडारा. ओके काय हरकत नाही. ती मराठी आहे काही हिंदी बोलतात हे आहे. तर आता आपण शाळेमध्ये असतो आणि शाळेमध्ये गेल्यानंतर किंवा बऱ्याच गोष्टींसाठी जे आहे ते तुला काही समजलं नाही किंवा तुला तुझ्या मित्रांकडून काही गोष्टी आवश्यक आहेत. सगळ्याच गोष्टी किंवा तुला येतच असं नाही की बाकीच्या मित्रांकडून आपण मदत घेतो की नाही मोहित? हो. घेतो बरोबर. तर तसंच साधारणतः मी एक उदाहरण दिलं. साधारणतः आपण महाराष्ट्र असेल किंवा भारत देश आहे सगळ्याच गोष्टी भारतात पिकवल्या जातात का किंवा सगळ्याच गोष्टी तयार होतात का भारतामध्ये? हो. सगळ्या गोष्टी तयार होतात का भारतामध्ये? आपल्याला इतर राष्ट्रांशी आपल्याला मदत घ्यावी लागते की नाही? आता साधारणतः आपले जे बॉर्डरवर असणारे जे युद्धजन्य सामग्री आहे त्यानंतर अजून काय गोष्टी आपण चायनीज माल बऱ्याच वेळा आपण पाहतो की चायनीज असेल जपानीज असेल किंवा जर्मनीचे आहे मेड इन चायना आहे की नाही? तुमच्या पेन सुद्धा असेल म्हणून आहे की नाही मेड इन चायनाचा? आहे. हो. तर या गोष्टी काय बरं कारण प्रत्येक गोष्टी सगळ्याच गोष्टी आपल्या भारतामध्ये तयार होत नाही तर त्या आपल्याला नाही. इतर राष्ट्रांकडून काय करावं लागतात घ्यावं लागतात. आणि मग म्हणजे लागतात. कुठलाही आपण सुद्धा पहा किंवा आपल्या घरचे सुद्धा पहा की सगळ्याच गोष्टी आपल्याला तयार किंवा आपल्याला येत नाही आपण इतरांकडून काय करत असतो मदत घेत असतो. तसंच त्या देशाची सुद्धा गोष्ट अशी असते साधारणतः की इतर राष्ट्रांशी त्या देशाला अवलंबून राहावं लागतं. त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध जे आहेत ते राहावे लागतात आणि त्या राष्ट्रांचं परस्पर अवलंबन म्हणजे इतरांशी असलेलं त्यांचे व्यापारिक असेल मैत्रीपूर्ण संबंध आणि मग तो राष्ट्र
आपण त्या स्वतःच्या फायद्यासाठी म्हणजे त्याच्या फायद्यासाठी ते काय करत असतात, एक प्रकारचे निर्णय घेत असतात. मग ती वैचारिक असेल एक प्रकारचं, आणि त्यालाच परराष्ट्र धोरण म्हणतात. भारत राष्ट्र आहे की तुम्ही पाहता की साधारणतः इतर राष्ट्रामध्ये युद्ध चाललेले असतात, काही राष्ट्र त्यामध्ये सामील होतात. पण भारत हे राष्ट्र आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारलेलं आहे की कुठल्याही राष्ट्राला आपण काय करायचं नाही, त्या भांडणामध्ये पडायचं नाही, आपण तटस्थ राहायचं. हे परराष्ट्र धोरण किंवा परराष्ट्र धोरण आखण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं. मग सार्वभौम राष्ट्र असेल किंवा आंतरराष्ट्रीय व्यवस्था असेल, परराष्ट्र धोरण म्हणजे काय समजलं मोहित? हो. तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते, म्हणजे स्वतः पूर्ण स्वयंपूर्ण नसते, तर त्याला इतर राष्ट्रांवर अवलंबून राहावं लागतं. त्याला परस्पर अवलंबून असे म्हणतात. हे पहिल्या चॅप्टर मध्ये झालेलं आहे. पहिलं चॅप्टर एकदा वाच पाठ राज्यशास्त्राचं, आणि मग नंतर पुढच्या तासाला मला तू प्रश्न ते विचारू शकते की तुझी कन्सेप्ट ती क्लिअर होईल. पण आजचं ही जी डेफिनेशन आहे ती थोडक्यात स्वतःच्या राष्ट्राच्या फायद्याचे निर्णय घेण्याची वैचारिक चौकट म्हणजे परराष्ट्र धोरण होय. पुढे पाहूया आता साधारणतः काय आहे ते राष्ट्रीय हितसंबंध काय. म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध काय, आपल्या स्वतःचं हित कशामध्ये आहे, म्हणजे आपल्या भारताचं हित कशामध्ये आहे, स्वातंत्र्य सार्वभौमत्वाचे रक्षण करणे. सार्वभौमत्वाचे रक्षण करणे म्हणजे देशाचं रक्षण करणं असेल. तू तुझा माईक आता बंद करून ठेवला बाकीच्याने तरी चालेल. आणि आर्थिक विकास साधणे. आपल्या स्वतःला जे आहे साधारणतः आपल्याला काहीतरी बनायचं, आणि आपल्याला काहीतरी बनायचं, मग आपलं हित कशामध्ये आहे, आपण टाइमपास करत बसलो, साधारणतः मोबाईलवर खेळत बसलो, बाहेरच खेळत बसलो, अभ्यास केला नाही, रोजच्या रोज आपण जो आहे तो अभ्यास पूर्ण केला नाही, तर आपला अभ्यास होईल का? नाही. आपल्याला परीक्षेला मार्क चांगले मिळतील का? मग आपण पेपर चांगला सोडू शकत नाही. मग आपलं हित कशामध्ये आहे बरं? मग तर आपलं हित याच्यामध्ये आहे की आपण क्लास वेळेत आपण अटेंड केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, शाळेमध्ये दिलेला जो अभ्यास आहे तो आपण त्याच दिवशी पूर्ण केला पाहिजे, आणि चांगला अभ्यास केला तर आपल्याला चांगले मार्क्स मिळतील, आणि आपल्याला जे बनायचं आहे ते आपण पुढे जाऊन जे आहे ते चांगलं बनणार आहोत. हे झालं आपलं स्वतःचं हित. तसंच मग राष्ट्राचं काय आहे, स्वातंत्र्य असेल किंवा सार्वभौमत्वाचे रक्षण असेल, मग पूर्ण सर्वप्रथम काय, संरक्षण म्हणजे सेफ्टी म्हणतो सर. देशाचं संरक्षण जे आहे ते एक प्रकारचं स्वातंत्र्य आणि संरक्षण जे आहे ते महत्वाचं आहे. त्यानंतर त्याच्या दुसरीला काय आहे, आर्थिक विकास सांगता. कारण आपण पाहतो की आपली संरक्षण बाजू जर चांगली नसेल, आपण जर स्ट्रॉंग नसेल, तर कोणी येऊन आपल्याला मारू शकतो, राईट. मग आपल्याला जरी आपण जर एक गाला खाल्ली असेल तर दुसरी आपल्याला त्याला देता आली पाहिजे. म्हणजे साधारणतः आपलं राष्ट्र साधारणतः आपला देश स्वातंत्र्य त्याच्या सीमा चांगल्या असेल, स्ट्रॉंग असेल, आपला आर्मी जर चांगला असेल. आपण पाहतो साधारणतः भारत पाकिस्तान बरोबर आपलं युद्ध होतं, पण आहे का आपण? कारण हे करू शकत नाही, कारण आपल्याकडे तेवढ्या प्रकारचे शस्त्रास्त्र मोठ्या प्रमाणात आहे, आपण चांगल्या प्रकारे त्याला तोडीसतोड उत्तर देऊ शकतो. म्हणून आपल्या देशाचं नुकसान जे आहे ते होत नाही, आणि इतर राष्ट्र आपल्यावर कब्जा करू शकत नाही, साधारणतः वर्चस्व करू शकत नाही. आता याचा दुसरा आर्थिक विकास काय, फायनान्शियल म्हणतो आपण, पैसे साधारणतः आपल्या मग देशांमध्ये विविध प्रकारचे अन्नधान्य आहे, इंडस्ट्रीज आहे, उद्योग आहे, व्यापार आहे, याद्वारे मिळणारे चलन म्हणजे देशाचा जो पैसा आहे, देश चालवायचा पैसा पाहिजे, संरक्षण राबवायचे, विविध प्रकारचे रणगाडे घ्यायचे, शस्त्रास्त्र घ्यायचे, त्यासाठी पैसा लागतो. आणि आपलं बाकीचे ज्या विविध प्रकारच्या सुधारणा करायच्या लोकांमध्ये, तर त्यासाठी आपल्याला पैसा लागतो. आणि म्हणून या आर्थिक विकास म्हणजे सामर्थ्य वाढवण्यासाठी, आपल्या देशाचा गौरव वाढवण्यासाठी परस्पर अवलंबित्व कमी करणं, म्हणजे इतर राष्ट्रांवर आपण कमी अवलंबून राहिलं पाहिजे, म्हणजे आपण स्वतः आत्मनिर्भर साधारणतः झालं पाहिजे. त्यामुळे साधारणतः आपण काय की साधारणतः एखादी गोष्ट तुला आज आली नाही, मग दरवेळेस तुझा मित्र तुला मदत करेल का? तुला स्वतःला सुद्धा काहीतरी शिकावं लागेल की नाही. अरे नाही, मला इंग्लिशचे टॉपिक किंवा इंग्लिश किंवा इतिहासाचं काहीतरी समजत नाही, सरांनी समजवलं, माझ्या मित्रांनी समजवलं, घरच्यांनी समजवलं, आज समजवलं, तुला 6 महिने साधारणतः किंवा हे वर्षभर पूर्ण तू डिपेंड राहिला. पुढच्या वर्षी किंवा 10वीच्या वर्गात गेल्यानंतर आपल्याला स्वतःला पण काहीतरी अभ्यास करावा लागेल. आणि ती जी गोष्ट आहे, किंवा तुम्ही खेळत असाल चांगलं, तुम्ही चांगला सरावच केला नाही, तर तुम्हाला चांगलं खेळता येईल का? नाही खेळू शकत. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतील, प्रयत्न करावे लागतील. मग राष्ट्राचं सुद्धा असं आहे की आपल्याला इतरांवर अवलंबून राहायचं नाही,
तर आपल्याला स्वतःमध्ये रोजगाराच्या निर्मिती असेल, विविध प्रकारचे उद्योगधंदे, कंपन्या हे भारतामध्ये निर्माण झाल्या पाहिजे आणि इतर राष्ट्रांवर आपण कधी अवलंबून राहिलं पाहिजे. जास्तीत जास्त आपल्या देशाचा विकास जो आहे म्हणजे परकी साधारणतः काय होईल, मग आपण जी चलन आहेत, आपण आता अन्नधान्य आहे, उत्पादन, विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत आपण तयार करतो, मग तो पैसा आपल्या राष्ट्रामध्येच राहील, इतर राष्ट्रांना आपल्याला द्यावा लागणार नाही. जसे की पेट्रोल डिझेलसाठी आपल्याला भरपूर खर्च करावा लागतो. तेच जर पेट्रोल डिझेलचे साठे जर आपल्या राष्ट्रामध्ये, भारतामध्ये जर शोधले, त्याची निर्मिती केली, तर आपल्याला इतर राष्ट्रांकडून जास्त तेल आयात करावा लागणार नाही. आता फळे आहेत, कांदा आहेत, तर बऱ्याच आपण पाकिस्तान, अफगाणिस्तान मधून, बाहेरच्या देशांमधून, आता चायनाकडून आपण बऱ्याच वेळा संत्री वगैरे बऱ्याच राष्ट्रांकडून जे आहेत, बाहेरच्या राष्ट्रांकडून ही फळं येतात. मग याचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याची किंमत जास्त मोजावी लागते. पण ते जर आपल्या राष्ट्रामध्ये जर निर्माण झालं तर आपल्याला स्वस्तात स्वस्त जे आहे ते चांगल्या प्रकारे मिळू शकतं. मग आता परराष्ट्र धोरणाची परिस्थिती आणि धोरण काय पाहिलं आपण, मग साधारणतः हित, देशाचं हित कशामध्ये आहे, परराष्ट्र धोरणाचं साधन, परिस्थिती, आणि हे परराष्ट्र धोरण नेहमी प्रवाही आहे, म्हणजे आपण चालतो साधारणतः. आता हे आपली जे कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं, तर यामध्ये कलम 51 मध्ये सर्वांसाठी आहे ते झालं. तर काय आहे, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे, त्यामध्ये काय काय दिले, राष्ट्रांमध्ये न्याय, सन्माननीय संबंध साधारणतः प्रस्थापित करणं, मैत्रीपूर्ण साधारणतः, आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार यामध्ये आदर, रिस्पेक्ट राखणे, आणि लवादाचे म्हणजे संघटनेच्या मार्फत वाद जो आहे तो शांततामय मार्गाने सोडवणे. आता याचे उद्दिष्ट काय काय आहेत, गोल साधारणतः सीमा सुरक्षित ठेवणे, आपल्या देशाचे ज्या बॉर्डर आहेत त्या सुरक्षित राखणे, देशाचं एकते म्हणजे युनिटीचे रक्षण करणे, देशात दुसऱ्या देशाची वास्तव्यात असणारे म्हणजे आपण आपल्या आता अमेरिका आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, जपान आहे, चीन आहे, तर त्या राष्ट्रात जे भारतीय लोक आहेत त्या नागरिकांचं आपण काय केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. हे झालं आपल्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट. मोहित समजले का थोडंफार? आता तरी जरा थोडं डिटेल मध्ये. हॅलो मोहित, आता हे परराष्ट्र धोरणाचे टॉपिक आहेत म्हणजे घटक. पहिला आहे भौगोलिक स्थान. भौगोलिक म्हणजे काय, जिओग्राफिकली आपण म्हणतो की जे स्थान आहे. मग भारताचं जसं की आपण महाराष्ट्र आहे, तुमचा भंडारा जो डिस्ट्रिक्ट आहे तर तिथे जास्त करून भौगोलिक काय रचना कशा स्वरूपाची आहे, डोंगर असतील, मोठ्या प्रमाणात तापमान म्हणजे टेम्परेचर मोठ्या प्रमाणात आहे. भंडाऱ्याकडे काय स्पेशल काय आहे बरं, भंडाऱ्याकडे काय बरं, म्हणजे विदर्भात कोणता झोन आहे, विदर्भ, तर विदर्भात स्पेशल किंवा अन्नधान्य, फळं काय पिकले जातं तिकडे भंडाऱ्यामध्ये. हॅलो, भंडाराला जास्त तर होतात. काय सर आवाज ब्रेक होतोय. काय होतात जास्त, शेती जसं वगैरे. शेती वगैरे. आता जसं नागपूर आहे, नागपूरची संत्री, जळगावची केळी आहे की नाही, म्हणजे प्रत्येक जिल्हा जो आहे तो विविध प्रकारे जो आहे तो काहीतरी पिकवत असतो. त्याचं भौगोलिक स्थान का, कारण तिथले इन्व्हायरमेंट, भौगोलिक परिस्थिती, तापमान, ही सगळी रचना जी आहे ते एक प्रकारे ते परिणाम करत असते. आता साधारण म्हटलं की तिकडे भात आहे किंवा कांदा वगैरे तर नाही, तर वेगवेगळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे ते वेगवेगळी पिकं जी आहेत ती घेतली जातात, त्या गोष्टी आहेत. तर इथे भौगोलिक स्थान काय आहे, मग भारताचं भौगोलिक स्थान, तर त्यामध्ये साधारणतः परराष्ट्र धोरणामध्ये भौगोलिक स्थान काय आहे की यामध्ये देशाची लोकसंख्या, देशाच्या सीमा सुरक्षा आहे, मग समुद्र किनारा असेल, खनिज संपत्ती असेल, तिथली जमीन कशा स्वरूपाची आहे, त्यानंतर नैसर्गिक नॅचरल सोर्सेस कोणते आहेत, तर या गोष्टींचा खूप महत्वाचा परराष्ट्र धोरणामध्ये भौगोलिक स्थानामध्ये जे महत्वाचं स्थान आहे. दुसरं आहे राजकीय व्यवस्था. आता कुठली राजकीय व्यवस्था आहे, आपली भारत ही जी लोकशाही आहे जी संसदीय आहे एक प्रकारची. मग कायदा व्यवस्था जो बनवायची, कायदे लॉज जे बनवायचे आहेत ते कुठे बनले जातात, मग संसदेमध्ये बनले जातात. जे खासदार वगैरे आहेत जे अधिवेशनामध्ये जे आहेत संसदेत, मग काय लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये जे आहे ते कायदे निर्मिती केली जाते. आणि तिथे जो आहे तो भक्कम अशा प्रकारचे जे काय लागलं जातं चर्चा यामध्ये संसदेत, मग त्यामध्ये सरकारी पक्ष असेल, अपोजिशन असेल, हे दोन्ही सुद्धा महत्वाचे आहेत. जर सरकारी पक्ष एखाद्या प्रश्नावर जो
विषय मांडत असेल तर त्यामधल्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी यावर चर्चा घडवणे, त्या रोखणे हे विरोधी पक्षाचं काम आहे. आणि म्हणून ह्या जे आहे ते एक प्रकारे राजकीय दृष्टीने परराष्ट्र धोरणामध्ये जे आहे ते महत्वाचं स्थान आहे. आणि म्हणून राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताचे प्रयत्न आहे. कॉन्स्टिट्यूशन आपण पाहतो साधारणतः. मग तुम्ही श्रीलंकेत एखाद्या गोष्टी, आता तुम्ही नेपाळ असेल, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, या राष्ट्रामध्ये जर काही गोष्टी झाल्यात, राजकीय असेल, विविध प्रकारचे जे असेल, तर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या भारतावर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. मग तिथले जर अस्थिरता झाली तर मग जास्त करून स्थलांतर भारतामध्ये होतो. तर अशा प्रकारे साधारणतः आपण परराष्ट्र धोरणाचे हे 2 घटक अभ्यासलेले आहेत. सर्वांना समजलंय? समजलं का सर्वांना? तर आज